करायचं आहे ना हॉलमध्ये केलेली आहे. का उशीर झाला? ब्लॉग आहे ना सगळे एडिटिंग आता उद्या परवा टाकायचे, आज नाही टाकायचं. लग्नाचं बघ म्हणा. एकट्याला नाही भेटत. बद्दल सांगायचं जर गेलं तर माझा सोशल मीडियावरचा सगळ्यात पहिला कोण मित्र असेल तर बाकी असेल, आणि आमच्या मैत्री जवळपास 5-6 वर्ष झाली. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. आणि आत्ताच मी मागचा ब्लॉग एंड केला आणि नवीन ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. आता आम्ही चाललोय आपल्या भावाच्या हळदीला. त्या दिवशीची हळद ती DJ वाली हळद होती, आता ती घरातली हळद बारीक असते ना ती. आणि ब्लॉगवरून तुम्हाला माहितीच आहे माहिती एवढी जरा धावपळ चालू आहे, त्यामुळे मला जायला लेट झालाय. सो बघूयात आता तिथं भेटेल असं मला वाटतंय. आणि अजून बरेच कार्यक्रम आहेत. मागचे सगळं माझे कपडे वगैरे सगळे लोड झालेले आहेत. आजचा पूर्ण दिवसामध्ये माझे 3 चेंजेस असणार आहेत, ते सगळं घेऊन ठेवलेलं आहे. काल रात्री बघितलं त्या ब्लॉगमध्ये तुम्ही किती दगदग झाली आयुष्यात माझ्या. आणि इकडे दुसरा ब्लॉग एडिटिंग चालू आहे. हा ब्लॉग आता पडणार आहे आणि हा ब्लॉग पडल्यानंतर हा ब्लॉग पडेल. सो माझं असं चालू आहे की प्रत्येक गोष्टीचे वेगवेगळे ब्लॉग टाकायचे. सो बघूयात कसं काय काय होतंय. तो आउटफिट वगैरे असा घेतलेला आहे, घड्याळ बिड्या अंगठ्या बिंगट्या सगळं घालून काम 25 झालेलं आहे. आता कुठल्याही क्षणाचा विलंब न करता सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडिओला. अरे बापरे, मी पण आता कुठतेच घालून आलोय. आता काय माहित, बघू. पोचतो मी, मला 10 मिनिटं दाखवतात पोचायला. ये जरा लवकर आहे. मित्रांनो, बॅड न्यूज आहे आपल्याकडे. बॅड न्यूज अशी आहे की मला फक्त उडती खबर आली की मला असं तुम्हाला म्हणलं लेट झालं. तर हळदीचा कार्यक्रम त्या दिवशी तर मी अटेंड केला, बट हा वाला जो असतो ना घरातला यांचा घरगुती काहीतरी, तो आता झालाय वाटतं ना. आता दुसरा काहीतरी कार्यक्रम चालू झालाय, तर आम्हाला 10 मिनिटं लागतात. आता माझं भाई तुम्हाला माहिती, तुमच्या डोळ्यासमोर चालू आहे सगळ्या गोष्टी. ब्लॉग मध्ये मी तर सांगतोय की धावपळ चालू आहे माझी. जसं की त्या पनवेलला हळद केली, पनवेलला गेलो, तिथून मग रात्रीचा आलो, परत चाकणला गेलो, तिकडून घरी आलो, लेट झाला झोपायला, मग सकाळी उठून परत इकडे लग्नाला आलो. निश्चित धावपळ चालू आणि एकटाच गाडी चालवतो, त्यामुळे कसं जरा थोडस तो समजू शकतो आख्या मला. सो फायनली आपण आता पोचलोय कार्यालयावर. थांब, आपला ब्लॉग आजच पडणार आहे ना, त्यामुळे मी तुम्हाला कार्यालयाने दाखवू शकत. आता काय व्हायचं, माझा ब्लॉग पडायचा, ते ब्लॉग बघून लोक इकडे यायची लागणार. मी जे दाखवू शकत नाही, आत गेल्यावर डायरेक्ट दाखवतो. आख्याची तर गाडी दिसली आहे मला इथे सगळं. थोडी गर्दी कमी, गर्दी म्हणजे घरातलीच लोकांच्या गाड्या आहेत. बाकी अजून तर ऑब्विसली संध्याकाळची तरी बाकी विसल्या तर येईल अजून 15-20 मिनिटात. आदित्य पण 1 तासाभरात येईल. सगळेच अजून 1 तासाभरात सगळेजण बघायला भेटतील. पण सगळ्यात पहिला मी चालू आहे, तुम्हाला प्राऊड फील होतात. टकाटक म्हणजे 1 नंबर. नाही 1 नंबर. फोटो माणूस आलेला आहे. नाही मी आधीच्या हळद अटेंड केलेली. दुसरा पण आलेला आहे. कोण आलं दुसरं? हे काय इथे अमेरिकेवरून डायरेक्ट लंडनचा आहे. आज तुम्हाला सांगतो, मला एवढा वाईट वाटलंय. मी सगळ्याच्या कार्यक्रमाला गेलो, माझ्या कार्यक्रमाला कोणी नाही. मी तुझ्या योगाला आला होता. ऍक्च्युअल मध्ये मी सांगतो, मी संध्याकाळी मुंबईहून आलोय 3 वाजता. लग्नाला कॉस्ट्युमच नव्हते माझ्याकडे. चाकण आले ते जिथून कॉस्ट्युम 3 वाजता गेलो, तिथून कॉस्ट्युम घेतले, 5 वाजता घरून झोपलोय. सकाळी उठलो ना, इंजेक्शन घेतलंय भाऊ एक, आणि तसंच आलोय तरी माझ्यासोबत दोघं. मित्रांनो, आता 3रा वाला लुक आहे. सगळा विषय सोडून द्या. आता विषय असा आहे की मस्तपैकी आता लुक केलेला आहे. तुम्ही बघू शकता इकडे अस्मिताचा लुक दाखवतो. हे आठवरे थोडा हा लुक केलेला आहे मस्तपैकी. असा बसलाय पुरीचा हा. इथे थोडी टाकायचे ते. जवळचा मित्र आहे हा. एवढा लेट येतोय. तिथं घे तिथे. एवढा लेट येतोय, एवढा जवळचा मित्र. परत सोबत पाहिजे, कंटिन्यू साऊंड सोबत पाहिजे. साऊंड बंद करा. प्रोग्राम अटेंड नाही
केलाय तू, माझा आवाज बसलाय थोडा. हा परत रडलीस कमी नाही आलं मग जाऊ दे. परत बोला. आहे मी आता लाज वाटत आहे सर. असं काय वाटतं भाई, मी आधी हळद अटेंड करतो. अम्मा हळद अटेंड केली म्हणजे झालं का? झालं नाही, मी मुंबईहून आलोय, कसं कसं आलोय माझं मला अरे माहिती बापरे. आहे. मी यायचंच होतो, मी आता आता जाऊ दे चल फोटो काढ. ये. हे जाऊ दे पण काय फोटो उलट वाढतोय. हा. काम करतोय दाखवतो. हळदीनंतरचा जो प्रोग्राम थोडंसं आहे काहीतरी वाटायला पाहिजे. थोडंसं काहीतरी सर्वांना विनंती आहे नाही, तो आला जो तुमच्या थोडा आधी आला म्हणून ते वाचतं म्हणजे तुझ्या पुढे जरा हे मी करतं. पण अजून जे येणार आहेत त्यांच्या मी पण थोडस अगोदर आलो. पण ते प्रॉब्लेम काय माहितीये का, तुझा टेन्शन नाही उशीर आलं ते खाली जे लोक येतात ना बाकीचे कुठे आहेत त्यांना मी काय उत्तर देत बसू, त्यामुळे तू उत्तर दे. मी नाही मागच्या घरापासली जे हळद होते त्या हळदीला आख्या मांडला की आला नाही तरी चालन असं त्यांनी आमंत्रण दिलं तर मला. कारण Same. का हा. की तुम्ही सकाळी या, तो म्हणला मी मग निघच्या हे पण पट्टीला सांगत चाललोय. जा, हे पण मग सांगत तू जा. सकाळी का नाही आलाय? चला काय चला खरं सांगतोय. चला आणि आला. आल्या मी ते कार्पेट हा, नाही, नाही, बरोबर बरोबर काम आला असं तुला एवढं. त्याच्यामुळे मी जरा थांबलो. हे कोल्ड्रिंक मागवर आहे. सगळे असे फोकस घ्यायला लागले सगळे. काय म्हणणं आहे कशासाठी चांगलं वाटत नाही? हे कोणत्या मुलीचं झालं मला? हे मित्र माझे Shoes हा, मित्र मी त्याचा मित्र, माझं नाव विशाल फाले. मुलीचं वाटतं का वॉइस सांगा मला. हा खालून ब्लॉग कट नाही करायला अजिबात पुढे. हे काढलं की लगेच वाटत हे राहू काढू दे ना. पण आम्ही बरोबर टाइमला आलो ना. हो 8-9 वाजताचा कार्यक्रम होता, 1:30 वाजले हो guys. त्या निमित्ताने माझं गाड्या पण बघा चांगलं आहे. हे सगळं सोडा, कसं दिसते ते सांगा कमेंट मध्ये प्रत्येकाने. ते सांगा हो. कोणत्या प्रियाचं घातलं? हे मी नाही बोलणार का, प्रियाजी हे बोलणार, मी नाही बोलणार. बिलकुल प्राऊडली. तुझ्या असं बघून असतं तिकडे. मी कसले आलो? मी कार्पेट वरती आदरले इथं. सांगा उशीर का झाला? त्याचं रेकॉर्ड जा. उशीर का झाला? त्याचं वय सेम आहे, हा. माझ्या त्याच्या वयामध्ये डिफरन्स आहे. त्याचं लग्न आहे 2 वर्ष आधी. असं नाही, असं नाही. दुसरा कॉस्ट्युम झाला तरी तो हळदीवरच आहे अजून. कोण कोण अरे 1.5 तासापासून फोटोच काढतोय. आणि हळद तर आमच्याकडून काय अटेंड करणे झालं नाही. आता विजेचा कार्यक्रम आहे, हा माझा सेकंड आउटफिट आहे. शूट त्यासाठी बोलतो, तू शूट चेंज करणार आहे पुढं. आणि आउटफिट बघा कसा दिसतोय, भारी दिसत असेल. प्रॉपर रात्री 2-3 वाजता मी त्यांच्याकडून करून घेतलाय, एकदम भारी झाला, मला तर जाम आवडलाय. आणि तिकडं बनी वगैरे थांबली आकेकडे तो बसलाय आतमध्ये विजेला. आणि तिथं लग्न होणार आहे सगळं संध्याकाळी पूर्ण सगळं असेल. तिकडं साऊंड वगैरे लावून ठेवलेले आहे, तिकडं मेन ते रात्रीचं असं. आणि आपल्या घरचे पण रात्री जाणार आहेत. सो विसलं पण चाललंय पुढं. विसलं मी पण कॉस्ट्युम नव्हते घेतले, ऐन टायमिंगला त्याचं माझं बोलणं झालं. आणि त्यावेळेस मग आम्ही कॉस्ट्युम अरेंज केलेले आणि भारी झालं तिला पण कॉस्ट्युम. असं वाटत नाही की म्हणतात लास्ट मिनिटला अरेंज केलं आम्ही कॉस्ट्युम. आतमध्ये जाऊया, बघूयात काय काय चाललंय, कुठं कुठं कोण कोण. लय ऊन आहे, असं बरं वाटतंय. बूट चोरलाय वाटतं, बूट पलीकडे आपल्या इकडे गँग नाही कोण. सांगू मित्रांनो, आता
विधीचा कार्यक्रम झालेला आहे आणि यानंतरून संध्याकाळचा कार्यक्रम आहे. आता बाहेर डीजे वगैरे चालू झालेलं आहे. तर आम्ही तिकडे जाणार, थोडं चहा वगैरे पितो. मी थोडं जण कॉस्ट्यूम पण चेंज करतो, दुसरे कॉस्ट्यूम आले ते पण लय भारी चंगेवाला असा. आणि हे ठीक आहे. अरे सागराने बोलण्याचं काम झालं पाहिजे, पण कसं अरे एकदा कान हल गडबड नाही. हात वर करून सांगायचं, हात वर करून. याला म्हणायचं जातीवंत घोडा नको. आणि आमचं दुःख विसरून तुम्हा लोकांचं मनोरंजन करणं हेच आमच्या अश्वप्रेमिकांचं भाग्य असतं. हे रायबा आला. थांबा की 2 मिनिट. म्हणजे तुम्ही इथं अंतर लावायची. सुप्रसिद्ध रील स्टार व आमचा सहकारी ऋषी कणेकर, ऋषीचंही या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. आपली टाळी हाच त्यांना आशीर्वाद. सर्वांना आशीर्वाद मिळाला का? लग्नाला सुरुवात करायची का? स्वस्ती श्री गुरुं विनायकं चिंतामणे संस्कृतं गणपती सूर्यास्पद मंगलम् यमुने गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेंद्र तनया चर्मण्यवती पूर्ण जलसमुद्र दैसा सूर्यास्पद मंगलम् शुभमपरी मदा पार्वती सत्पुण्य जनका विख्यात कृतिवरी श्रीदुके सूर्यास्पद मंगलम् शुभमंगलम् सावधान तेजो पुण्यदिसे प्रवलकिंसा रक्तंबरा नेत्रा देवा. मोठी जबाबदारी आली माझ्यावर. प्राण जाईल पण पुढचा करता. हे पहा, त्यांनी आपल्या जागेवर मस्तीची गोष्ट सीटवर पुढच्या बसायला त्यांनी कृपा करून
आसनातीग्रस्त व्हायचं सगळे मागे सरका. आम्हाला उचलायचं त्याला. वराला भार घाल. मग वर बाजूला घाल. एक एक मिनिट जरा मधून साईड द्या. सगळे बाजूला राहू दे नंतर घ्या. बरं, फुलाची गुच्छी घ्या बरं. क्रॉसिंग करायची. क्रॉसिंग करा. असं असं एकामेकाला असं क्रॉस करा. फोटो घ्या. अतुल सत्कार घ्या. हो सगळे खाली स्कीमर या संघटनेचे अध्यक्ष श्री रोहित जाधव यांचे या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. जाधव व परदेशी परिवार आपलं हार्दिक असं स्वागत करतात. सुमितजी देशमुख आपले हार्दिक असं स्वागत. सुमितजी देशमुख ऋषीची मम्मी नेहा त्याची बहीण पण इकडे. तुझ्या लग्नाला एक का? डिसेंबर किंवा जानेवारी. आता तर वेळ भेटेल ना. कधी पण येऊया. आता नाही सांगायचं. जुनं झालंय आता. म्हणायला जायला पाहिजे. काही ना काहीतरी कधी सांगितलं होतं? आता मी डायरेक्ट जातो. मी डायरेक्ट जातो आता. लग्न बिझी करून एकट्याला नाही भेटत. नाही नाही दोघांना तुम्ही पण या. आज सकाळी तुम्हाला करमत नसेल इथलं इथं कसं जरा मराठी फोन आला जावयाचा योगाला पळाले लावून ठेवलं. लग्नाचं बघ म्हणावं. हो काय मग मी काढला पण विषय भावा. मी काढला पण विषय. विचारलंच कसं काय? मी नाही विचारलं. मी काढला विषय. ब्लॉग बंद करायला पाहिजे होता ना.
वाटच बघत होतो आम्ही वाट बघतोय, हो. तुझं लग्न चाललंय अख्यातून माझं लग्न कधी अरे मंगलाष्टक तरी होते आम्ही वाटच बघतोय पुरुषाच्या लग्नाला पण जायचं आपल्याला. आधी त्यानंतर माझं बस मी आलो भेटून जाऊ जाऊ. पाय पडायची. काका आमच्या इकडे पैसे देत ते पाया पडलं नाही माझ्या पैसे देत भेटलो पहिल्यांदा ओके उभे राहा सर का ना जवळ या ना जवळ या जवळ या जवळ केव्हा कॅमेरामध्ये हा होता ना कॉफी आम्ही आता जस्ट बनवलं. मला भेटण्यासाठी येते खूप लांबून, मला भेटण्यासाठी 5 वर्ष येते खूप लांबून. अस्मिताचं नाव घेतो, आयुष्यभर राहील तिच्या सोबतच थांबून. वा ओके. तर लाडाने आकाश भाऊ आज कळेल पब्लिकला की लाडाने काय म्हणतो. मी आशू पण म्हणतो आणि अस्मी पण म्हणतो, एवढंच म्हणतो. पण ते मला सीन नाही आले बाबू बिल्लू बाबू बिल्लू बबरू बबरू. ती डायरेक्ट मला आकाशच म्हणते, असं आक्या वगैरे पण नाही म्हणत. ती आदित्यची मम्मी म्हणजे मावशी, हे 2च व्यक्ती आहेत जे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मला आकाश म्हणतात, बाकी सगळे आकाश म्हणतात. पण आख्या हे जरा याच्यात जरा आपला पण हे आपले पण आहे म्हणून जरा ते आख्या सपोर्ट. वहिनी तुम्ही दुसरं काय आहो पिल्ल्या डार्लिंग बबरू बबरू सोनू बबू काहीच नाही. पण आता लग्नानंतर काय ठरलंय, काय म्हणायचं आहो की आकाश. दोन्ही पण. ओके शुभेच्छा या. एक 5 मिनिटासाठी फक्त जिथे जागा मिळेल उभे राहिलं तरी चालेल, सगळं झालं तरी. बद्दल सांगायचं जर गेलं तर माझा सोशल मीडियावरचा सगळ्यात पहिला कोण मित्र असेल तर तो आके असेल. आणि आमच्या मैत्री जवळपास 5-6 वर्ष झाली, 5-6 किंवा जास्त पण झाली असतील. कारण आमची मैत्री एवढी वेगळी की सोशल मीडियावर खूप लोक येतात, एकत्र येतात आणि साईडला निघून जातात, त्यांच्यामध्ये क्लॅशेस वगैरे होतात. पण आमची मैत्री एवढी घट्ट आणि एवढी टिकली की मला अजून लिटरली विश्वास बसत नाही की आमच्या मैत्रीला एवढा टाईम झाला आहे. सांगायचं गेलं यांच्या लव्ह स्टोरीबद्दल, जे आज त्यांचं लग्न झालं ॲक्च्युअलमध्ये मगाशी तर त्यांचं डान्स झाला आणि ते थोडे इमोशनल झाले, रडत होते नाही का. ती मुवमेंट मी पण फील केलं, मला अशा अंगावर काय मला काटे आले का, कारण आकाशची जी लव्ह स्टोरी वगैरे सगळ्या गोष्टी होत्या त्यांनी एकदम जवळून पाहिलेल्या. इवन एवढं पण सांगतो की जिथून लव्ह स्टोरीची सुरुवात झाली त्या मुवमेंटला मी प्रेझेंट पण होतो आणि तिथून त्यांच्यामधल्या 50% तरी लव्ह स्टोरीमध्ये माझं इन्व्हॉल्वमेंट खूप आहे. ते आता तो त्याच्या ब्लॉगमध्ये बाकीच्या गोष्टी सांगेल. पण खरंच खूप भारी वाटलं, एक एक करत मी त्याचे दिवस पाहिलेत. आज एवढा मोठा व्यक्ती झाला आहे आणि पुढे पण व्हावा हीच अपेक्षा करतो. माझ्याकडून त्याला शुभेच्छा देतो आणि आमचं जे कपल आहे ते कायम असं खुश राहावं. थँक्यू.